नमस्कार मित्रांनो, एपी मराठी स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक अशी भयानक आणि मनाला हलवून टाकणारी घटना शेअर करणार आहे ज्याच्या सर्व काळजीपूर्वक केलेल्या चौकशीनंतरही मनात अनेक प्रश्न उरतात। ही घटना घडली आहे उत्तर प्रदेश राज्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानपूर जिल्ह्यात। कानपूर हे वेगवेगळ्या संस्कृतींचे, धंद्याचे आणि वैचारिक संघर्षाचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते। याच शहरातील रायपुरवा हा एक सामान्य परिसर आहे। येथे लक्ष्मीपुरा शुगर मिल जवळच्या खलवा भागात बरेच कामगार आणि सामान्य कुटुंबे राहतात। या भागातील इमारती जुन्या आहेत, तर रस्ते अरुंद आहेत आणि लोकवस्ती दाट आहे। अशाच एका 3 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक छोटेसे 2 खोलीचे भाड्याचे घर होते। याच परिसरात एका भाड्याच्या घरात राहायची भारती। भारती ही एक विवाहित महिला होती, पण तिचा पती तिच्या आयुष्यातून बराच काळ आधीच गायब झाला होता। अधिकृतपणे ती विवाहित होती, पण व्यवहारात ती एकटीच जगत होती। तिचे पूर्ण नाव भारती गौतम असे होते। ती फार शिकलेली नव्हती, पण स्वतंत्र विचारांची, स्वावलंबी आणि आधुनिक दृष्टिकोनाची होती। तिचे आईवडील खेड्यात राहत होते। तिच्या आईचे 7 महिन्यांपूर्वी आजारपणामुळे निधन झाल्यानंतर ती एकटीच राहू लागली, कारण वडील वृद्ध आणि आजारी होते। ती कानपूरमधील एका खासगी पॅकिंग कंपनीत काम करायची, जिथे ती साधी क्लर्क होती। तिचे जीवन साधे होते। सकाळी 9 वाजता कामाला जायची आणि संध्याकाळी 6 वाजता परत यायची। तिच्या शेजाऱ्यांना ती एक शांतमितभाषी आणि सभ्य मुलगी वाटायची। ती स्वतःच्या खोलीत बहुतेक वेळा एकटीच असे। तिचे काही मित्र होते, पण ते खूप मर्यादित होते। तिला चित्र काढणे आणि गाणी ऐकणे हे छंद होते। तिच्या खोलीत एक छोटासा स्टिरिओ सिस्टीम होता, ज्यावर ती संध्याकाळी गाणी वाजवत असे। हाच तिचा विश्रांतीचा क्षण असे। पण तिच्या जीवनात एक माणूस आला। त्याचे नाव होते रोहित उर्फ वाहिद। वाहिद हा शिक्षित तरुण होता। त्याने इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतले होते। तो नौबस्ता येथील राजीव नगर परिसरात राहायचा। तो भारतीशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता। दोघांची ओळख 8 वर्षांपूर्वी झाली होती, तेव्हा भारतीच्या कंपनीच्या एका सहकार्याच्या पार्टीत त्यांची गाठ पडली। वाहिद आकर्षक, चांगला बोलणारा आणि भारतीची काळजी घेणारा वाटत होता। भारती जी एकटेपणाने जगत होती, तिला या साथीने आधार वाटला। हळूहळू त्यांचे नाते गंभीर झाले आणि वाहिदने तिच्याकडे राहण्याचा प्रस्ताव मांडला। भारतीने विचार करून हे मान्य केले, कारण तिला वाटले की आता तिला जीवनासाठी एक साथी मिळाला आहे। सुरुवातीला सगळे ठीक होते। वाहिदही एका छोट्या दुकानात काम करत असे। दोघे एकत्र जेवण करत, फिरायला जात, चित्रपट बघत। पण हळूहळू दोघांमध्ये मतभेद होऊ लागले। हे मतभेद सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींवरून सुरू झाले। वाहिद एका धर्माचा होता आणि भारती दुसऱ्या धर्मात विश्वास ठेवणारी होती। सुरुवातीला त्यांनी हा मुद्दा टाळायचा प्रयत्न केला, पण वाहिदच्या कुटुंबियांना जे कट्टर विचारांचे होते, त्यांना या नात्याची खबर कशीतरी कळली आणि त्यांनी वाहिदवर दबाव आणला की तो भारतीला त्यांच्या धर्मात रुजू करवावे किंवा हे नाते तोडावे। या दबावामुळे वाहिद चिडचिडा होऊ लागला। तो भारतीवर तिचा धर्म सोडून आपला धर्म स्वीकारण्याचा दबाव आणू लागला। त्याचे म्हणणे असे की जर ती त्याच्याबरोबर राहणार असेल तर तिने त्याचा धर्म स्वीकारला पाहिजे। तिने आपला धर्म सोडायचा नकार दिला। ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर राहू शकते, पण मी माझा धर्म सोडणार नाही। धर्म हा व्यक्तिगत विषय आहे। यामुळे दोघांमध्ये वाद होऊ लागले। वाद वाढत गेले आणि त्यात इतर आरोपांची भर पडली। वाहिदच्या म्हणण्यानुसार भारतीचे अनेक मित्रपुरुष होते। तिचे 6 बॉयफ्रेंड होते, अशी त्याने तक्रार केली। हे आरोप नक्की किती खरे होते हे सांगणे कठीण आहे। शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भारती स्वतंत्र विचारांची होती आणि तिच्या कामामुळे तिचे पुरुष सहकारी तिच्याशी बोलताना दिसत, पण ते फक्त सहकारी होते। भारती दारू आणि मसाल्याचा सेवन करायची, हेही वादाचे एक कारण होते। वाहिद स्वतः दारू पिऊन तिच्यावर रागाने ओरडत असे। नंतर भारती ही दारूच्या नशेत वाहिदशी भांडायची। यामुळे वाहिदचा राग वाढत होता। त्याला वाटायचे की भारतीने त्याचे नाव आणि धर्म लपवून त्याला फसवले आहे। त्याच्या मनात विषारी विचार रुजू लागले होते। तो वाटेल त्या क्षुल्लक गोष्टीवरून तिच्यावर संशय ठेवू लागला। तिच्या फोनवरचे मेसेजेस तपासू लागला। यामुळे भारतीही त्रासून गेली होती आणि तीही तिटकारा व्यक्त करू लागली। अशाच एका दिवशी, जो हा भयानक शेवटचा दिवस ठरला, त्या दिवशी वाहिद भारतीकडे आला। त्याच्या हातात चिकनचा पार्सल आणि दारूची बाटली होती। त्याने भारतीला म्हटले, चला आज आपण मजा करूया, जुन्या गोष्टी विसरून जाऊया। भारतीनेही विचार केला की कदाचित ही त्यांच्यातील तणाव कमी करण्याची एक संधी आहे। दोघांनी एकत्र खाल्ले प्याले, पण दारूने दोघांचेही मन उद्ध्वस्त केले। त्यानंतर वाहिदने पुन्हा जुन्या चर्चेकडे वळून भारतीला तिचा धर्म सोडण्यास सांगितले। भारती दारूच्या नशेत होती, पण तिचा निर्धार ढळला नव्हता। ती म्हणाली, वाहिद, मी सांगितले आहे ना, मी माझ्या धर्मातच राहणार आहे। तुला माझा धर्म मान्य नसेल तर तू माझ्यापासून दूर जाऊ शकतोस। हे ऐकताच वाहिदचा राग भडकला।
त्याच्या डोळ्यांतून क्रूरता चमकू लागली. त्याच्या मनातील विकृती आणि हताशेने त्याला पशु बनवले. यावर झालेल्या वादात भारतीने त्याला काही तीव्र शब्दसुद्धा सांगितले असावेत. ती म्हणाली असावी, तूच माझ्या जीवनात आलास, मी तुला कधी बोलावले नव्हते. हे ऐकून वाहिदचा आवेग शिगेला पोहोचला. त्याने भारतीचा दुपट्टा घेतला जो तिने खांद्यावर टाकला होता आणि तिच्या गळ्याभोवती गुंडाळून ओढला. भारतीने प्रतिकार केला. तिने त्याच्या हातांवर नखे खुपसली, त्याच्या चेहऱ्यावर मुक्के मारले, पण ती नशेत असल्याने तिचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. ती श्वास घेऊ शकत नव्हती. वाहिदने तिचा गळा दाबला. तिचे हातपाय आपोआप हालचाल करू लागले, जीव वाचवण्याचा शरीराचा शेवटचा प्रयत्न. पण वाहिदने दुपट्टा अजून घट्ट केला. त्याच्या कानात आवाज येत नव्हता. त्याने फक्त ओढणे सुरूच ठेवले. शेवटी भारतीच्या शरीराची हालचाल थांबली. भारतीची तिच्या स्वतःच्या घरात तिच्या लिव्ह इन पार्टनरच्या हातून क्रूर हत्या झाली. हत्या केल्यानंतर वाहिदची नशा झटकन उतरली. तो जमिनीवर बसलेल्या भारतीच्या निश्चल शरीराकडे बघत राहिला. प्रथम त्याला वाटले की कदाचित ती बेशुद्ध पडली असेल, पण तिच्या नाकातून तोंडातून श्वास येत नाही याची खात्री झाल्यावर त्याला खूप घाबरटेपणा सुरू झाला. त्याचे हात कापू लागले. त्याने काय करायचे? त्याच्या डोक्यात विचारांचा कोलाहल सुरू झाला. शेवटी त्याने एक योजना आखली. त्याने भारतीचा मृतदेह पलंगाखाली ढकलला आणि जुन्या चादरीने झाकला. त्यानंतर तो तिथून पळून गेला. घराचा दरवाजा बंद करून तो दूरच्या एका नातेवाईकाकडे गेला जो या भागात राहत नव्हता. त्याने त्या नातेवाईकाला सांगितले की त्याचा काही तंटा झाला आहे आणि तो काही दिवस लपणार आहे. 4 दिवस घर बंद राहिले. भारती कामावर गेली नाही याची नोंद कंपनीने घेतली, पण तिच्या कोणी नातेवाईकाशी संपर्क नसल्यामुळे लगेच कुणाला काही कळले नाही. 4थ्या दिवशी शेजाऱ्यांना घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. ही दुर्गंधी इतकी तीव्र होती की ती इमारतीच्या गच्चीपर्यंत पोहोचली. शेजारी राहणारी एक महिला श्रीमती सावित्री तिने प्रथम याकडे लक्ष दिले. त्यांना काहीतरी चुकीचे वाटले. तिने इतर शेजाऱ्यांना सांगितले. सगळेजण भारतीच्या दाराजवळ गोळा झाले. त्यांनी ठोठावले पण प्रत्युत्तर आले नाही. शेजाऱ्यांनी प्रथम नगरसेवकांना बोलावले. लगेच त्यांनी पोलिसांना कळवले. नजीकच्या कोतवाली ठाण्यातील पोलीस ताबडतोब आले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत एक भयानक दृश्य होते. खोलीत गोंधळ होता. पलंगाखाली भारतीचा मृतदेह पडलेला होता. शरीर सडू लागले होते आणि त्यावर कीटक सुरू झाले होते. पोलिसांनी ताबडतोब फॉरेन्सिक टीम आणि मेडिको लिगल एक्सपर्ट्सना बोलावले. पोलिसांनी प्रकरण नोंदवले आणि चौकशी सुरू केली. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की भारती एका तरुणाच्या सोबत राहत होती जो अलीकडे बराच वेळ येत जात दिसत होता. त्यांनी त्या तरुणाचे वर्णन दिले. पोलिसांनी तपास सुरू केला. मृतदेहाच्या शवविच्छेदनात गळा दाबून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. गळ्यावर दुपट्ट्याच्या ओढामुळे झालेले गहन निशाण होते. पोलिसांनी भारतीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. भारतीच्या खेड्यातील तिच्या वडिलांना बातमी कळवली गेली, पण वृद्ध आणि आजारी असल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी भारतीच्या पुतण्याने सोनूने जो कानपूरजवळच राहत होता तो हजर झाला आणि त्याने वाहिदविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना सांगितले की भारतीने त्याला वाहिदबद्दल तक्रार केली होती की तो तिला धर्म बदलण्यास भाग पाडतो आणि तिच्यावर संशय ठेवतो. आता पोलिसांसमोर आव्हान होते ते वाहिदला शोधून काढण्याचे. त्यांनी वाहिदच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासले. त्यात असे दिसून आले की हत्या झाल्याच्या अंदाजे वेळेनंतर त्याने त्याच्या एका नातेवाईकाला फोन केला होता आणि तो अफूकोठी चौकाजवळ असलेल्या एका विशिष्ट पत्त्यावर होता. पोलिसांनी त्या नातेवाईकावर दबाव आणून वाहिदचा अचूक पत्ता लावला. वाहिद अफूकोठी चौकाजवळ लपतछपत फिरत होता कारण त्याला वाटले की शहराच्या दुसऱ्या टोकाला त्याला कोणी ओळखणार नाही. पण पोलिसांची नेटवर्क इतकी कार्यक्षम होती की त्यांनी त्याच्या एका जुन्या मित्राच्या मदतीने त्याचा पत्ता लावला. एका रात्री जेव्हा वाहिद एका छोट्या हॉटेलच्या बाहेर उभा होता तेव्हा पोलिसांनी त्याला ताबडतोब अटक केली. अटक झाल्यानंतर पोलिसांनी वाहिदची कडक चौकशी केली. सुरुवातीला वाहिदने सगळे नाकारले. त्याने सांगितले की तो भारतीचा मित्र आहे आणि तो काही दिवसांपासून तिच्याकडे गेलेला नाही, पण पोलिसांकडे पुरावे होते. त्यांनी त्याला त्याच्या स्वतःच्या मोबाईलच्या लोकेशन डेटाचा सामोरा केला ज्यावरून तो त्या दिवशी त्या भागात होता हे सिद्ध झाले. शेजाऱ्यांच्या ओळखण्याच्या पॅरेडमध्ये शेजाऱ्यांनी त्याची निश्चित ओळख केली. पोलिसांच्या वारंवार विचारण्यापुढे आणि पुराव्यांमुळे त्याचा बचाव खोटा ठरला. शेवटी मानसिक दबावाखाली आल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की भारतीने आपला धर्म सोडण्यास नकार दिला आणि तिचे अनेक बॉयफ्रेंड होते, ती त्याला फसवत होती. अशा भ्रमामुळे त्याने ही हत्या केली. त्याने सगळी घटना तपशीलवार सांगितली. त्याने दुपट्टा कसा वापरला, ती कशी लढली आणि नंतर तो कसा पळाला हे सर्व सांगितले. अशी ही एक भयानक घटना संपली. पण यातून अनेक प्रश्न उभे राहतात. तुमच्या मनात काय विचार आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारच्या क्रूर घटना का घडतात? माणसाचे मन इतके विकृत कसे होऊ शकते? केवळ धर्माच्या नावावर, केवळ मालकी हक्काच्या भावनेने एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याचा हक्क कोणाला दिला जातो?
लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संबंधांमध्येही जुन्या विचारांचे असे संकट का येतात? समाजाने याबद्दल काय विचार केला पाहिजे? याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. अशाच सत्य घटना समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत राहीन. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक धक्कादायक सत्य घटना घेऊन येईन. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला अशाच धक्कादायक सत्यकथा ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. तोपर्यंत काळजी घ्या. सुरक्षित रहा. धन्यवाद. जय हिंद.